फक्त तेव्हाच उभं राहायचंय जेव्हा जरांगे पाटील साहेब सांगतील विधानसभा आपलीच आहे आणि विधानसभेला जरांगे पाटील साहेब सांगते तेव्हाच उभं राहायचंय. आता बसा, आता बसा, आता बसा, आता कोणी उभं राहायचं नाहीये. आता फक्त आणि फक्त जरांगे पाटील साहेबांच्या आदेशाची वाट बघायचं. तोपर्यंत सर्वांनी खाली बसावं, शांततेने आपल्या सभेला आपला सहभाग द्यावा अशी मी आपल्याला पुन्हा पुन्हा विनंती करतो. आपले काम लागणार आहे छत्रपती संभाजीराजांच्या पुतळ्याकडे 51 तोफांची सलामी आपल्या ठाणे भागाला इथं देण्यात येणार आणि मला वाटतं आता सांगितलं गेले छत्रपती संभाजीराजांच्या पुतळ्याजवळ आपल्या ठाणे भागाचं आगमन झालेलं आहे. फक्त 3 मिनिटांमध्ये या मंचावरती येणार आहे. त्यामुळे बसा, खाली बसा. मी विनंती करते सगळ्यांनी खाली बसा. आपला हा उत्साह आहे. प्रत्येकाला आपल्या ढाण्या गावाला बघायचे, ऐकायचं आहे आणि एकजुटीची ही ताकद पुन्हा एकदा त्यांच्या मनगटामध्ये बळ देताना आपल्याला जायचंय. सोलापुरातला हा एल्गार अगदी लाखांच्या संख्येने सोलापूर शहर आणि सोलापूर जिल्ह्यातून तमाम आमचे मराठा बांधव झालेले तितक्याच ताकदीने आलेल्या आमच्या भगिनींचं ही कौतुक आहे आणि एकजुटीची ही ताकद आपल्या न्याय हक्कासाठी आपण इथं देतोय आणि हा लढा अगदी शेवटपर्यंत आपल्याला लढायचंय. पण आपण शिस्तीचं पालनही करणार आहोत. दिलेल्या प्रत्येक सूचनेचं पालनही इथं करणार आहे. त्यामुळे मी विनंती करते प्रत्येक सूचनेकडे लक्ष द्या. आपले काम छत्रपती संभाजीराजांच्या पुतळ्याकडे असतील. 51 तोफांची सलामी तिथे दिली जाईल आणि या तोफांच्या सलामीने आपल्या ढाण्या भागाचं स्वागत इथं उपस्थित असलेल्या लाखोंच्या संख्येनं आलेल्या सन्माननीय जरांगे पाटील साहेबांच्या हितचिंतकांच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात येते आणि या प्रसंगी मी उपस्थित असलेल्या सर्वांचं आणि यानंतर या निमित्तानं मी उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. सन्माननीय जरांगे पाटील साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज नाही आला, आपला आवाज थेट दिल्लीला गेला पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. एक मराठा, एक मराठा. जरांगे पाटील साहेब आप आगे बढ़ो. जरांगे पाटील साहेब आप आगे बढ़ो. तुमसे हमसे नाते काय, तुमसे हमसे नाते काय. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजीराजे की. छत्रपती संभाजीराजे की. सगळ्यांनी खाली बसा, उभं राहू नका, बसा. आणि मी तुम्हाला सांगते आल्यावर तिकडून नाही येणार, इकडून येणार. त्यामुळे सगळ्यांनी बसा, खाली बसा. कुणी उभं राहायचं नाही, बसा. आता बसा, हात जोडून दे म्हणते, बसा. मी विनंती करते बसा, खाली बसा. सगळ्यांनी खाली बसायचे आणि या बाजूला सुद्धा उभे असलेले सगळे खाली बसा. कुणीही उभं राहायचं नाहीये. तुम्हाला 51 तोफांचा आवाज ऐकू आला? 51 तोफांचा आवाज ऐकू आला का? 51 तोफांचा आवाज ऐकू आला का? आणि आरक्षण आपल्या हक्काचं आहे. कुणीही आपल्याला तो देणार नाहीये. आपल्याला तो घ्यावाच लागणार आहे. तर आपला त्याच्यावरती हक्क आहे आणि हक्काचं राजकारण घेणार, हक्काचं आरक्षण घेणार आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून तमाम आमचे लाखोंच्या संख्येने